मुखर्जी नटी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी कमल झाली कमल आली रे मुखर्जी नटी मुखर्जी नटी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बीटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं। ओके, तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जे काही बीटमार्क आणि शेकीपॅड आहे ते तुम्ही अलाटॉपमध्ये इम्पोर्ट केले असतील। इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, सर्व अशा प्रकारे बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। काहीसं मी अशा प्रकारे तुम्हाला बीट लावून दिलेली आहे। आता याच्यात काय कसा व्हिडिओ एडिट करायचा आहे, बरं काय नाही ते एकदम प्रॉपरपणाने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। व्हिडिओ आला असेल व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला वेळ लागेल त्याला ऑल सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी नोटिफिकेशन जे काय तुम्हाला भेटून जाईल। तर सर्वात आधी काय करायचं, प्लस क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। ज्या फोटोवर तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर काय करायचं, वरती थ्री लाईनवर क्लिक करायचं आणि फुल कामी एरियामध्ये आपल्याला हा फोटो करून घ्यायचा। तर आता या फोटोला काय करायचं आहे, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं। तर आता काय करायचं आहे, आपल्याला इथं बरोबर मी इथं जवळजवळ 2 बीट दिलेले आहे, 4.9चे बीटला। तर ते याचं आहे इथून कट असे एक जबरदस्ती 2 भागी आपल्याला फोटो करून घ्यायचा आहे। त्यानंतर 5.11चे बीटला यायचं आहे आणि इथून एकदा अशा प्रकारे फोटोला कट मारून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर आता काय करायचं आहे, जे आता फोटो कट केले त्या फोटोला अशा सगळ्या लेअरच्या अगदी घेऊन यायचं आहे, म्हणजे जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला अशा प्रकारे फोटो घेऊन यायचे। तर काही सगळं अशा प्रकारे आपल्याला लुक आता इथून दिसून जाईल। तर आता काय करायचं आहे, डबल परत असं क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। इथून एक तुम्हाला मी कांद्याची हे ती इमोजी बनवून ती इमोजी अशा प्रकारे ॲड करायची आहे। तर आता ही इमोजी ॲड केल्यानंतर याला काय अशा प्रकारे तुम्ही वरती किंवा अशा प्रकारे खालती पण लावू शकता मित्रांनो, याचा काही विषय नाही। तर तुम्ही आता तुमचा फोटो जर असा वरील जर जागा असेल तर अशा प्रकारे वरील लावून घ्यायचे आहे आणि याला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। तर आता त्यानंतर काय विषय करायचा आहे, डबल परत क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। तिथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली, बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची। त्यानंतर ब्लँडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे, लाईटिंगच्या ह्याच्यात जायचं आहे आणि इथे एक नंबरला जे काही स्क्रीनचे ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे जे काही बॅकग्राऊंड आहे बरोबर अशा प्रकारे लागून जाईल। तर आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपॅडला आपल्याला ओपन करायचं आहे। तर शेकीपॅडला ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्व जे काही पहिला फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। त्यासाठी त्या फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं, तिकडे क्लिक करून इथून इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक येऊन बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं, जे काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला अशा प्रकारे आपण हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथून डबल बॅक यायचं आहे आणि शेकीपॅडला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं आहे, जे काही दुसऱ्या फोटोवरती इफेक्ट आहे ते आपल्याला इथून घ्यायचं आहे कॉपी करून। तर आता जे काही दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं आहे, तर जे काही मध्यभागी आपला एक फोटो आहे तर त्या मध्यभागी त्या फोटोला पण अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे। तर आता त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं। कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करून जा आणि एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलमध्ये जे काही बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।